नवी दिल्लीत या प्रश्नासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। यापुढे गोदामांमध्ये पडून राहिलेला कांदा केंद्र आणि राज्य सरकार 50% बाजारभावाप्रमाणे खरेदी करणार आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली। आज कृषी मंत्री राधा मोहन सिंग, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर नेत्यांमध्ये दिल्लीमध्ये बैठक पार पडली। त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान सरकारने हा निर्णय जरी घेतला असला तरी बहुतांश तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता सडायला लागलाय। त्यातच आडतबंदीमुळे झालेला संप आणि पावसाचा फटका यामुळे कांद्याचा बाजारभाव देखील उतरलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा किती फायदा होतो हेच पाहायचं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर वैद्य थेट लासलगावहून आपल्या सोबत आहेत। शेतकरी आहेत काही त्यांच्या सोबत आणि त्यांची प्रतिक्रिया सागर जाणून घेणार आहे। सागर, अश्विन, खरं तर आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठेत मी आता उभा आहे। गेले महिनाभर जे काही कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यातला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। हजारो क्विंटल कांदा सडतोय शेतकऱ्यांचा आणि या आजच्या बैठकीकडे सबंध 10 लाख शेतकऱ्यांचं लक्ष होतं या भागातल्या। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या बैठकीतनं त्यांचं समाधान झालंय का। केंद्र आणि राज्य सरकार सडलेला सुद्धा कांदा विकत आता त्यांनी जाहीर केले, त्याच्यामुळे जो आश्वासक एक प्रकारचं वातावरण वाटतंय। पण शेतकऱ्यांना काय वाटतं आपण थोडं त्यांच्याकडनं जाणून घेऊ। मला सगळ्या बैठकीत जो निर्णय झाला सरकार कांदा विकत घेणार आहे, आपण समाधानी आहात? पहिले मी जो त्यांनी निर्णय घेतलाय की जो कांदा सडलेल्या याच्या कांद्या सगळं ते विकत घेणार आहेत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना थेट प्रश्न विचारतो की तुमच्याकडे नाफेड मार्फत का तुम्ही कशा मार्फत काय भावाने खरेदी करणार अशी त्यांना विचारणा करतो। आणि आपल्याकडे त्यांच्या शासनाकडे एवढी जागा किंवा साठवण क्षमता आहे का, तर मालाचं घेऊन तुम्ही नुकसान करत असाल तर परत तोच प्रश्न ऐरून येतो की आमचं नुकसान होणार हे निश्चित यातून दिसतं। त्याकरता आमची अशी मागणी आहे की तुम्ही जो आमचा फरक आहे, आज जो कांदा 500-700 रुपये क्विंटलनी घेतला जातोय आणि जो फरक आहे की 13-14 रुपये कांद्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे, तो मधला फरक आहे तो शासनाने सरळ अनुदानित रूपात आम्हाला द्यावा अशी आम्ही मागणी करतोय। शासनाने आज जो हा निर्णय घेतला हा चांगला दिसत असला पण मग त्याचे खाचे खोचे काहीच लक्षात येत नाही। त्या निर्णयामध्ये सुस्पष्टता दिसत नाहीये। शासन कांदे घ्यायला तयार आहे, निम्मे कांदे राज्य सरकार घेणार आहे, निम्मे केंद्र सरकार घेणार आहे, पण ते कशा मार्फत घेणार ते महत्वाचं म्हणजे नाफेड मार्फत घेणार असले तर त्याच्याकडे तेवढी सुविधा आहे का, तेवढी साठवण क्षमता आहे का, आणि जर मग दुसऱ्या एखाद्या मार्फत घेणार असले, दलालांमार्फत घेणार असले तर त्याची काही व्यवस्था तुम्ही काही त्यांच्याशी बोलणी केली का? कारण इथं एवढा कांदा प्रमाणात कांदा येतो, आज त्याच्यावर घ्यायचा येतो, त्याची व्यवस्थित विगतवारी लावायची आहे, तो मार्केटला पाठवायचा, याच्यासाठी खूप मोठे प्रश्न आहेत ते। तर त्याच्यासाठी शासन